काय डोळे नांदून दिसतं नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे डोळ्यामध्ये, बाकी मागं मार आहे, फासायला मार आहे. हां डोळ्यात दाखल आम्ही ते बघितलं वाईट वाटलं, तुम्ही बोलले नाही. अंगावर टाकले काय बॉम्ब आहे का ते? अंगावर टाकले म्हणजे काय समोर टाकले. तुम्ही खेळता झालं नाही, मारहाण करायची गरज नाही. आमचं म्हणणं काय आहे बघा, तुम्हाला मारहाण करायची गरज नाही. त्यांनी ते कृषी मंत्री काय असेल ते जळू देतील, ते विषय नंतर आता ते बघता येईल. ते विषय तुम्ही हाणलं कसं काय हे आता ही खूप शोधाचा विषय आहे. ठरवूनच केलं सर, अर्धा तास वेळ लागला तुम्ही, अर्धा तासाने पत्रकाराशी बोलत मंत्री तुम्हाला सांगतो तिकडे खड्ड्यात जाऊ दे, तिकडे ते जळू दे. तुम्ही हाणलं कसं? फोन करायचा होता का तुम्हाला? हाणण्याचा उद्देश नेमका काय? आतापर्यंत या राज्यात मला कळतंय तसं तरी आणि निवेदन देणाऱ्याला हाणलं ना. बरोबर, जरी जनता म्हणून एखादा वाईट शब्द बोलला तरी यांच्यात तेवढी सहनशीलता असते, कारण यांना राज्य चालवायचं असतं. ते जाऊ द्या, आपल्याच राज्यातला आपलाच एक नागरिक आपल्याला बोलला, ही भूमिका असते. हे 100% षडयंत्र आहे. कारण ते कृषी मंत्री फेसी मंत्री ते लांब विचारायला ते मारताय म्हणजे काय अर्धा तास ते बघून आता प्लॅन आहे का काय आहे का. कारण खूप जणांनी आतापर्यंत निवेदन दिले, खूप जणांनी आतापर्यंत सरकारची बैठका पण केल्या. त्याच्यात काय रोजच्या भाषेत झाले नाही का? किती का झाल्या? 40-45 वर्षापासून किती का वेळ झाल्या? हाणण्याचा उद्देश का एवढं का हे नाही लक्षात आलं. एवढं प्रेम कोण चालू नेत्याबद्दलचं? मग तर ते मी आज सकाळी पण सांगितलं, तुम्हाला जर एवढं प्रेम आहे नेत्यांबद्दल, हे बोलले म्हणून तुमच्या नेत्या, ठीक आहे तुमच्या नेत्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे ना, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ते अंगावर आले म्हणून तुम्ही आणले. मग तुमच्या नेत्याला याच्या अगोदर तर आई मयूर शिवाय दिल्या, तेव्हा कुठे गेले ते? म्हणजे त्यावेळेस तुम्हाला नेता प्रेम दिसलं नाही ना, आजच कसं काय? नाही, यांच्या 100% मनात मराठा द्वेष आहे. त्या मराठा द्वेषातूनच यांनी हल्ला केला. आणि माझा ते शब्द काय आहे, तुम्हाला जर मराठा द्वेष नसता तर आम्ही समजेल असं तुम्ही मराठा द्वेष म्हणून घाडी विजयभाईला हाणलं नाही. तुम्ही जर त्यांना बी हाणलं असतं. पवार घराण्यावर कितीतरी वेळेस शिवाय दिले, अजितदादा नेता आहे त्यांचा, त्याला सुद्धा घाण शिवाय दिले, त्यावेळेस नाही आणलं. त्याचा अर्थ ते तुमचं आहे आणि हे आमचं आहे असा भेद केला ना तुम्ही, म्हणूनच मारलंय. ते तिकडे काढ लागू द्या आता त्याला, त्या कृषी मंत्री फाशी मंत्री काय विषय असेल ना त्याला, तिकडे काय व्हायचं तो द्या. पण इथं क्लिअर होत आहे आता. आणि आपल्यासाठी संदेश येऊ, मराठीचे लोक ना, तुम्ही तुमच्यासाठी संदेश आहात. त्याच्या समोर नेत्याला बोलला म्हणून त्याला राग आला, इथून पाठीमाग त्या नेत्याला शिव्या दिल्यात तुमच्या, त्यांना का नाही आणलं? आमच्याच माणसाला कसं काय? आता सुट्टी नाही, बघू. हा काय तर तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या. अरे आम्ही आहेत ना. त्या गायकवाड बायला सुद्धा मारलं, ते वंगण का काय पण टाकलं, राखेल का वंगण त्याच्या अंगावरती. ही कुठली परिस्थिती चालली? डॉक्टर साहेब तुम्ही फक्त काळजी घ्या चांगली. हा चांगली काळजी घ्या, लक्ष ठेवा. वर्ग पळत हमेशा आंदोलनात हे शेतकऱ्याच्या विषयात, शेतकऱ्यासाठी एक धाव घेतली, निवेदन द्यायला गेले. काही वेळेस काय असतं, एक भाग म्हणून बांगड्या देतात, कोणी काय असं टाकतं. काय एवढं काय वाटत नाही नेत्यांना. का वाटत नाही तर आपण राज्य करते आणि आपली जनता आपल्या विरोधात चिडली. तसा हा एक पडीचं चिडलं, शेतकऱ्यांबद्दल तुम्ही वाईट बोलताय म्हणून. भूमिका चुकलेल्या मंत्र्याबद्दल त्यांनी अंगावर का घेतली, हा लय मोठा त्यांनी ही भूमिका त्यांच्या अंगावरती का घेतली, का हाणमार केली? शंभर टक्के जागरूक बुद्ध्या ठेवा.
जागरूक बुद्ध्या ठेवा. नेता प्रेम असतं तर अजितदादाच्या वेळेस त्यांनी हाणलं असतं, कारण त्याला सुद्धा शिवे दिलेले आहे. आपल्याला त्या राजकारणात काही देणं घेणं नाही. आजच कसं काय यांनी मारलं.